मित्रांनो, मला एक गोष्ट सांगा. नवरदेव झाल्याच्या नंतर लग्नामध्ये तुमच्या लग्नात 14% लोक जे बेवडे आहे, ते कितीतरी लोक आपल्या स्वतःच्या लग्नात दारू पिले आहे. पिले आहे का नाही पिले? का पिला का नाही? पेला का नाही पेला? कोल्ड्रिंकमध्ये 90 आली असन, कोणत्या ना कोणत्या बहाण्याने एक मित्र आला असन, त्यानं मस्त भरून दिली असन, तेवढ्या स्पीडनं पेले असन आणि छान लग्नाचा मस्त आनंद घेतला असन. बेवड्यानं लग्नही नाही सोडलेलं आहे, स्वतःच्या लग्नातही दारू पिलेला आहे. फक्त एकच दिवस सोडला आहे, फक्त जो कामाचा दिवस आहे बेवड्याच्या, तो म्हणजे त्या दिवशी फक्त दूधच पेला आहे तो. त्याच्यानंतर लग्न झाल्याच्या नंतर त्यानं बायकोला हेच सांगितलेलं आहे का बस आता हे लग्नाच्या पार्ट्या देऊन देतो, लग्नाच्या पार्ट्या देतो. असं करता 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 8 दिवस निघाले. त्यानंतर बायकोला माहीत झालं का हा एक बेवडा आहे. ज्या दिवशी सासऱ्याला माहीत झालं तर सासऱ्यानं डोक्यावर ठरला का मी पोरगी कोणाला दिली? एका बेवड्याला दिली. हा प्रश्न उद्भवलाच असन, तो पस्तावलाच असन सासरा, तो साळ्याचं रक्त खवळलंच असन का मी सालं चूक खूप मोठी केलेली आहे का मी एका बेवड्याला पोरगी दिलेली आहे. त्यानं एक प्रश्न जरूर तुमच्या फॅमिलीला विचारला असन, हा दारू पेत होता तर मग तुम्ही आम्हाला सांगितलं काहून नाही? हा प्रत्येकाच्या जीवनात प्रश्न आला आहे का नाही आला आहे? आला आहे का? हो म्हणा. सबस्क्राईब करा, चॅनलवर शेअर करा जरूर. आणि त्याच्यानंतर असे प्रश्न तुमच्या जीवनात खूप घडलेले असन आणि सगळ्यात मोठा प्रॉब्लेम फॅमिलीने एकच केला, याचं लग्न जे त्या पोरीसोबत लावलं. ब्राह्मण जेव्हा सांगते एखादा का म्हणते याचं तुळशीसोबत लग्न लावा, पहिले याचे योग खराब आहे, याचं त्याच्यासोबत लग्न लावा, याचं याच्यासोबत लग्न लावा, ह्या झाडासोबत लावा, वडाच्या झाडासोबत लावा, हे जे ब्राह्मण लोक सांगत असते. अरे याचं लग्न व्यसनमुक्तीत लावा. याचं लग्न कुठं लावा? व्यसनमुक्तीची लावा पहिले, सगळ्यात पहिले. मग याला लग्नाला काढा, त्याच्यानंतर हा दुरुस्त होईन. बायको काही व्यसनमुक्तीतून नाही आलेली आहे का ते याला खूप काही शिकवण आणि असं दुरुस्त होऊन जाईल, असं काहीच नसते होत. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट्स करा. जय हिंद, जय भारत.